आवाज किती येईल माहीत नाही, कारण मास्क आहे, त्याच्यानंतर गॉगल आहे, हेल्मेट आहे. पण आलो आहे ते गुजरातला आनंद बोरसड आणि चाललो आहे ते आपल्या सोमनाथला. तर बघू किती वेळ लागतोय. 7 तास दाखवत आहेत, वाजले आहेत ते 3:10, म्हणजे 2:15 झालेत, 2:15 3:30 झालेत. म्हणजे मध्ये कुठेतरी हॉल्ट घ्यावाच लागेल. मला वाटतं ना आज सोमनाथला जायला भेटेल. सर्व तामझाम उचलून एक बाईकवरती बसलो आणि मग निघालो. कुठे जायचं होतं नक्की नव्हतं, आणि अगदी शेवटच्या मोमेंटपर्यंत असं वाटत होतं की परत जाऊ मुंबईला. पण जेव्हा तुम्ही 800 किलोमीटर प्रवास करून जाता, त्यामुळे मागे फिरणं म्हणजे थोडं कठीण असतं. तर आहे सोमनाथ महादेव तीर्थक्षेत्री. 12 ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं मानलं जाणारं ज्योतिर्लिंग आहे. आता इथे 2 मंदिरं आहेत, एक जुनं मंदिर आणि एक नवीन मंदिर. तर त्या मंदिरांमध्ये दर्शन घेऊन मग निघायचं आहे ते पुढच्या परिक्रमेला. तर ॲज युजल बाईक राईड झाली. मोठं ब्लॉग नाही आहे, कारण फार बोरिंग असतं मोठं ब्लॉग. आणि अशी काहीशी गर्दी आजूबाजूला. थंडी आहे आणि आज 26 जानेवारी आहे, त्यामुळे सर्वांना गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, प्रजासत्ताकच्या हार्दिक शुभेच्छा. तर बापरे, आता बॅग आणि मोबाईल वगैरे सर्व लॉकरमध्ये जमा करायचं आहे. दर्शन झालं की मग पण भेटू ब्लॉगमध्ये. गर्दी बघा केवढी आहे. सर्व वस्तू ठेवलेल्या आहेत तिथे विकण्यासाठी. मोत्याच्या माळा वगैरे आहे. बघू आता पुढचं कसं काय करायचं. जय सोमनाथ. इसवी सन 1702 मध्ये सोमनाथ मंदिराचा विध्वंस केल्यानंतर 1783 मध्ये माळवा प्रांतातली महाराणी पुण्यश्लोक मातोश्री अहिल्यादेवी यांनी हे शिवमंदिराचं निर्माण केलं. इथपर्यंत तरी मोबाईल अलाउड करत आहेत, त्याच्यानंतर आतमध्ये नाही द्यायला देणार आहेत. त्यामुळे जे आहे ते आपण बघा. इथे सर्व इथे अभिषेक वगैरे चालू आहे. ह्या इथे प्रसाद काउंटर आहे, तर तिकडनं प्रसाद वगैरे घेऊ शकतात. दर्शन तर झालं. आता पूज करायचं, थोडंसं शांतपणे बसून कुठेतरी ध्यान लावण्यासाठी. हे असं काहीसं मंदिर आहे, असं काही परिसर आहे. तर मंदिरामध्ये दर्शन झालं आणि आता जायचं आहे ते खाली, म्हणजे आपल्या बाकीच्या गोष्टी क्लिअर करायला. इकडनं जागा नाही आहे. हा रसोई विभाग आहे व यांच्या बाकीच्या गोष्टी आहेत. तर याकडनं पण एक रस्ता आहे. तर फिरण्यासारखी इथे बरीच ठिकाणं आहेत. म्हणजे तुमचा 1 ते 2 तास आरामात इथे व्यतीत होऊ शकतो फिरण्यामध्ये. मंदिरामध्ये म्हणजे छोट्या मंदिराचं दर्शन घेतलं. मोठं मंदिर अगदी भव्य देव बनवलेलं आहे आणि तिकडे सर्व लॉकरमध्ये ठेवा, हे सर्व तामझाम आहे. तर तुम्हाला बाहेरून दाखवतो कसं आहे. असं काहीसं मंदिर आहे.
आणि लक्ष्मीनारायण मंदिर आहे. हे इथले सरदार म्हणजे आणि मोठं काम केलेलं इथे संरक्षणाचं म्हणा किंवा इकडचं जीर्णोद्धाराचं म्हणा, तर त्यांचा एक पंचधातूचा पुतळा त्या इथे बनवलेला आहे. धर्मशाळा आहे इथे आणि खाण्यापिण्याची व्यवस्था पण इथे बऱ्यापैकी आहे. आणि प्रसादचं जे प्रसादालय आहे त्याच्यामध्ये पण छान अशी खाण्यापिण्याची सोय आहे. पण त्यासाठी तुम्हाला त्यावेळी यावं लागेल, असं मध्ये येऊन चालणार नाही. ह्या इथे पार्किंग अलाउड नाही आहे. पार्किंगसाठी वेगळी जागा आहे किंवा तुम्ही हॉटेलमध्ये असेल हॉटेलमध्ये जागा मिळाली तर 2 व्हीलरची मिळेल. 4 व्हीलरसाठी फार कमी हे आहे. आणि आता गर्दी सुरू होणार आहे. ऊन भरपूर आहे. तर वाजले आहेत 10:30. दर्शन वगैरे झालं. बॅग भिजली आहे माझी. बॅगेमध्ये पाणी लिकेज झालं. तर आता इकडनं निघायचं आहे ते हॉटेलवर. मध्ये नाश्ता करू आणि नाश्ता केल्यानंतर मग पुढचं बघू कसं काय करायचं. बाय. 26 जानेवारी म्हणजे 25 जानेवारी रविवार, 26 जानेवारी सोमवार. ह्या मुहूर्तावरती एकदम गजबजलेलं आहे. गर्दी भरपूर आहे. इथे प्रसाद एवं सोयीनर करून ह्या बाजूने जुनं मंदिर आहे. ह्या पलीकडे जे जे हे दिसतं आहे ना हे, आणि हे नवीन मंदिर आहे. तो असं काहीसं आहे इथे. हा ब्लॉग आहे, हा म्हणजे हा व्हिडिओ आहे, हा आपल्या ह्याच्यामधनं शूट होतो आहे. काय म्हणतात, Insta 360वरनं शूट होतं. सो असं काहीच आहे नजारा आहे. लेट्स सी. आपको चटनी आपो बोलो गर्मा गर्म खाओ दही चटनी के साथ समोसा चाट. हाँ समोसा है. दर्शन झालं, थोडीशी पेटपूजा झाली आणि आता जायचं आहे ते पुन्हा हॉटेलवरती. आणि हॉटेलवरती जाऊन आपलं काम करायचं आहे पॅकिंगचं. एकदा पॅकिंगचं झालं की आपलं बाकीचा पुढचा प्रोग्राम करायला मोकळा. थोडं थोडे वगैरे आहेत. सकाळ सकाळ ऑइली खाल्लेलं आहे. म्हणजे समोसे तर छोटे समोसे होते पण 4-15 रुपयाचा एक समोसा असं. पण मला नाही रेट पडला. टेस्ट चांगली होती. टेस्टपेक्षा पण त्याच्यामध्ये जे हे होतं ना, काय बोलतात, चटण्या होत्या ना, त्या सुपर होत्या. चटण्यांसाठी एक नंबर. पण बाकी काय, हां खमन. ढोकळा घे, लोकल स्पेशलिटी वापर. एक प्लेट ढोकळा. हां अरे तुम्ही कुठून आलात? मुंबई. कुठून? तर हा जर तुम्हाला हे दिसत असेल समोर, तर नारळाची बाग आहे. आणि मला खरोखर आश्चर्य वाटलं की एवढी बाग आहे की म्हणजे ना अगदी लाजवेल. म्हणजे एवढी घनदाट बागा आहेत आणि जवळपास 10-15 किलोमीटर मी फक्त बागाच बघतो आहे माझ्यापर्यंत. आणि हे आहे गुजरातचं मांगरोळ म्हणून प्रदेश आहे. त्याच्या मध्ये ह्या बागा दिसून येतात.
अमेझिंग आहे खरोखर. म्हणजे गुजरातला मी पहिल्यांदा फिरतो एवढा आतमध्ये इनर स्कर्ट्समध्ये. आणि हा कोस्टल पार्ट आहे. म्हणजे मी पाहिलं हे काय ते आपलं काय बोलतात, हां सोमनाथ प्रदेश पाहिला. आणि त्याच्यानंतर हां म्हणजे प्रभास पट्टण आणि हे मांगरोळ. हे साधारण एक 30-35 किलोमीटर 50 किलोमीटर अंतरावरती आहे. चला अजून एक, म्हणजे सोमनाथला समुद्र नाही पाहता आला, पण ऑन द वे माधवपूर म्हणून एक जागा आहे आणि मंगरुळपासून साधारण एक 30-40 किलोमीटर अंतरावरती आहे. हा रस्ता जातो पोरबंदर ते पुढे जातो द्वारकाला. तर हा प्लॅनमध्ये नव्हता, द्वारका प्लॅनमध्ये नव्हता. प्लॅनमध्ये होतं ते आपलं सोमनाथ गिरनारला जस्ट खालून मंदिर बघायचं आहे की कसं दिसतं आणि मग मुंबई. पण हे ॲडिशन झालं. बघूया अजून पुढे काय काय पाहायला भेटतं आहे. पण समुद्रकिनारा स्वच्छ आहे, म्हणजे लांबून तरी स्वच्छ दिसतो आहे आणि बऱ्यापैकी व्यवस्थित आहे. म्हणजे मोठीच्या मोठी हे आहे. सो आय लाईक इट. थम्स अप फ्रॉम मी. केवढा आहे तर माहीत नाही आहे, पण त्यांना कॅमेराला हे कनेक्ट करू शकत नाही का, वायर कनेक्ट करू शकत नाही. बाकी जर रस्ता पाहायचा असेल तर असा काहीसा आहे. रस्ते बघा म्हणजे मला लक्षात येते. आणि एनिवेज हे हॉटेल राम म्हणून आहे. हॉटेल राम सुपर्ब जेवण, सुपर्ब हॉस्पिटॅलिटी. थाळी 120 रुपये आणि पोटभर जेवण आहे. तुम्ही पाहिजे तेवढ्या रोट्या खा, भात खा, काही कोणी विचारणार नाही आहे. छास फ्री आहे, म्हणजे वेगळे त्याचे पैसे लागत नाही आहेत. आणि त्यामध्ये पण जर तुम्ही म्हणजे 4 प्रकारच्या भाज्या, भात, भाजी, चपाती आणि छास फ्री आहे. असं नाही की त्याला काही चार्जेस आहे, फ्री आहे. सो आता आपण निघतोय ते
मधला थोडासा एक 10-12 किलोमीटरचा पॅच खराब आहे, पण त्याच्यानंतरचा रस्ता आहे ना खूपच सुपर आहे. तर फायनली आलो आहे आपण द्वारकेमध्ये आणि मागे हे तलाव म्हणजे खाडी, ब्रिज बनवलं आहे तिकडे आणि इथे आहे मंदिर. सो मंदिरामध्ये जाऊन बघू. आणि एकदम सिनेमॅटिक वाटतंय बघायला गेलं तर. सिनेमॅटिक का वाटतंय तुम्हाला दाखवतो. तो वरती झेंडा आहे तिरंगी आणि तो झेंडा एकदम स्लो मोशनमध्ये हलतोय, त्यामुळे फार जबरदस्त वाटतंय. म्हणजे फील काही वेगळाच येतो आहे. त्यात कॅमेरा तेवढा जस्टिफाय नाही करणार, पण मी तुम्हाला वेगळ्या अँगलने मोबाईलच्या कॅमेरामधनं दाखवेन. आणि सुपर्ब मस्त आहे. तिकडे गेल्यावर भेटू. आलो आहे ते नागेश्वर मंदिरामध्ये आणि ते जयघोष चालू आहे महादेवाचा. सो फार बरं वाटतंय की आजच्या दिवसातलं दुसरं ज्योतिर्लिंग म्हणजे द्वारका प्लॅन नव्हतं केलेलं, म्हणजे द्वारकाधीश मंदिरामध्ये नव्हतं प्लॅन केलेलं आणि खरोखर तिकडे गर्दी पण भरपूर होती. प्लॅन अचानक झाला नागेश्वर मंदिराचा. ॲक्च्युली प्लॅन होता आपल्या काय बोलतात विसरायला लागलं आहे, गिरनारचा प्लॅन होता. म्हणजे सकाळ झाली, म्हणजे प्लॅन असा होता की मंदिराचं दर्शन झालं की जायचं गिरनारला आणि गिरनारला गेल्यानंतर तिकडे सकाळी निघायचं आणि जवळपास 7 ते 8 तास लागतात पूर्ण गिरनार वर चढून खाली उतरेपर्यंत. पण काय म्हणत आला काय माहीत, तिकडे मला कौशिक म्हणून भेटला, कौशिक देवकर. आमच्या इथे राहायचा, पण योगायोग बघा की तिकडे भेटला तो. आणि त्याने सांगितलं की नागेश्वर मंदिर किती आहेत, 270 280, भरपूर वेळ लागेल तुम्हाला. बोललं ठीक आहे, काही हरकत नाही म्हटलं तरी 12 वाजता सुरू केलेला प्रवास आणि वाजले 5 मध्ये द्वारकाधीशकडे गेला. अदरवाईज इकडनं पण मी निघून परतीचा प्रवास घेतला असता, पण काही हरकत नाही. काम तर आपलं झालेलं आहे की एक आणखी आपलं असं बोलतात ते कंप्लीट झालं आहे ज्योतिर्लिंग. म्हणजे गेल्या वर्षी सुरू केलेलं भीमाशंकरपासून, त्यानंतर काशी विश्वेश्वर झालं, त्यानंतर त्र्यंबकेश्वर झालं, आज सकाळी सोमनाथ झालं आणि आत्ता चालू आहे नागेश्वर. म्हणजे सौराष्ट्र सोमनाथांच्या पासून नागेशम दारुकावन असं काहीसं आहे. लेट्स सी किती वेळ लागतो. आता मंदिर एकदम साधं आणि एकदम सुबक असं आहे, तिकडे गेल्यानंतर माहीत पडेल. पण बोलतात ना की वेळ यावा लागतो, वेळ आली आहे. हे सभामंडप नागेश्वर मंदिराचा आणि ही लाईन आहे.
नंबर ह्या लाईनमधून जायचं आहे तिकडे आणि तिथे गेल्यानंतर दर्शन. तर कधी कोणावरती काय वेळ काही सांगू शकत नाही. विचार करत होतो की इकडनं जायचं थेट आपल्या गिरनारच्या ठिकाणी, पण नंतर विचार केला तिकडनं जाणार, परत तिकडनं 800-850 किलोमीटर प्रवास करणार आणि तो विचार करता करता म्हणजे नागेश्वर टेम्पलपासून पोहोचलो इथे म्हणजे द्वारकाला, आणि कोण कुठून एक मुलगा आला आणि बोलतो अरे रूम शोधता आहे का. म्हणजे एकदम वेगळंच वाटलं, रूम शोधताय का. मी तर प्लॅनिंग करतोय की जायचं, पण कदाचित देवाने या देवाच्या मनात तसं असावं की बाबा कुठे जाऊ नकोस, तुला इथेच थांबायचं आहे. मग काय जास्त काही विचार केला नाही आणि रूम बुक केला. जे पैसे इकडे तिकडे घालवणार होतो ते पैसे थोडेसे इथे घालवले. आता काय खायचं प्यायचं झोपायचं, सकाळी लवकर उठून बॅक टू पॅकअप करून मुंबई, गिरणार पुन्हा केव्हा तरी. चलो आत्तापुरतं एवढंच. काय असं सापडलं तर मग शोधू. असं जॅकेट आहे. मोजडीज नो वे, मोजडीज वगैरे घेण्यामध्ये. शंख वगैरे पण नाही तेवढे कॉन्फिडन्स येत नाही. काय झूम करून टाका उपयोग नाही. आहे द्वारकाधीशमध्ये. हा इकडचा मेवा मी घेतला आहे थोडंफार. घेवर घेतला आहे, घेवर. आता इथला घेवर आणि जेवण कुठे करायचं मोठा प्रश्न आहे. असो, फरक लगेच जाणवेल. जो आपला कॅमेरा आहे ॲक्शन 360 इंचचा आणि या साध्या मोबाईलच्या सलाड, पावभाजी, समोसा खाऊन बघा. हे ब्रेकफास्टचे आयटम आहे. गुजराती थाली, काठियावाडी थाली ट्राय करूया. जर काठियावाडी थाली नाही आहे, गुजरात थाली घेतलेला आहे आणि नाही मारवाडी थाली सांगितली आहे. तर थाली येईल तेव्हा बघू. छास, सलाड, कोबी भाजी, शेव टमाटर, बटाटा भाजी, कढी, पापड आणि 2 चपात्या. हे संपूर्ण नंतर भेटू. तर काल गडबडीमध्ये राहून गेलं की रूमचं टॉर 1000 रुपयामध्ये. आता सध्या ऑफ सीझन म्हणून किंवा नवीन आहे म्हणून त्याने 1000ला दिली रूम, पण 1500 रुपये रेंट आहे. ड्युअल ऑक्युपन्सी. जशी माणसं वाढणार तसं चार्जेस वाढणार. तर AC आहे, फॅन, मागे काही नाही. हा खिडकीचा काही उपयोग नाही आहे. टॉयलेट, बाथरूम अटॅच. हे कबर्ड मिळतात सामान ठेवायला. ड्रॉवर आहे. अजून काय आहे दॅट शीट. फक्त राहण्यासाठी 1 किंवा 2 दिवसासाठी हा रूम आहे. काही जास्त तामझाम नाही आहे. तर असं काहीसं आहे. 1000 रुपये मिळाले. आराम करायचा होता म्हणून घेतला आणि सेफ्टी. आता वाजल्यात सकाळचे 4:30. आता निघूया. इन द लँड ऑफ नोवेअर असं नाही बोलू शकत कारण बरंच आजूबाजूला आहे. पण मालधारी, काय हे मालधारी वगैरे काय माहीत नाही. हां, मालधारी हॉटेल, गुरगड, द्वारका. आणि समोर येतं पेट्रोल पंप. ऑलरेडी फ्युअल केलेलं आहे.
आणि मुंबईपेक्षा पेट्रोल गुजरातमध्ये स्वस्त आहे. सो त्यामुळे गुजरातला तेवढंसं भाव काय म्हणजे गुजरातमध्ये थोडं भाव खायला हरकत नाही आहे. म्हणजे थोडंसं जे एक्सपेक्ट करत होतं थोडंसं कमी पैसे लागतात. कमी म्हणजे जाऊ दे आता बोललो असतो. बाय, पुढच्या स्पॉटला भेटू. अंगामध्ये भूकंप आल्यावर काय वाटतोय, एवढी कपकपी भरली आहे. थंडी जबरदस्त आहे. एवढे आग पेटवली पण त्याच्यामुळे काय उपयोग नाही झाला. पफ, व्हेज पफ, मला चहा होणार. आज ब्रेकफास्ट आहे. जेवण थोडं मोठं करू. अहमदाबादच्या आधी वगैरे गाठायचं आहे. आता नाश्त्याला थांबलो इथे जामनगरच्या पुढे. बापरे, सकाळचे वाजलेत 7:30 आहे जामनगरला आणि सनराईज होतोय. हायवे टू राजकोटवरनं मग डायवर्ट होणार डायरेक्टली. राजकोटवरनं जाईल वडोदऱ्याला. तर आता बघू कसं आहे. आणि सूर्य आता जवळपास बऱ्यापैकी वर आला आहे. थंडीने हात कापत आहेत. हा, चलो भाई, चलो चलो चलो. लंबा सफर तय करणं. अजून 700 किलोमीटर बाकी आहेत. 700 सव्वा 700. तर आता पोचलो आहे सुरतच्या आधी पोर. आणि पोरपर्यंत पोचायला भरपूर काय बोलतात यार, हालत खराब झाली. का? कारण रस्ता बंद आहे NH-48. त्यामुळे वडोदरावरनं यायला चान्स नाही आहे. आणि त्यामुळे झालं काय की आतल्या रस्त्याने यावं लागलं. बरीच माथापच्ची झाली. बाकी सर्व व्यवस्थित चालू होतं एकदम शेड्यूलप्रमाणे. म्हणजे 10 साडेदहाचा रीच टाईम दाखवत होता. आता डायरेक्ट 12 वरतीच आहे. आता इथे येऊन परत